नाही, तुम्ही म्हणजे नातीचं एकदम सीमोल्लंघनच केलं माझगावकर. नाही म्हणजे कसं काय जमवलं? खूप खर्चिक असेल ना हे? अहो असणारच. बाकी माझगावकर खूप छान जमवलं तर. माझगावकर, तुम्ही माझ्या क्लासमध्ये या आणि क्लासमधील मुलांच्या पेरेंट्सला सांगा की मुलांना परदेशी कसं पाठवायचं ते. माझगावकर, अहो लंडन म्हणजे पाऊंडांचं गणित नाही. म्हणजे आम्हालाही सांगा किती आणि कसे सेव्हिंग करायचं ते. पुढे मागे आम्हालाही उपयोगी पडेल ना. असो असो संयमी बाळा, तुला आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा. छान अभ्यास कर आणि हो, आजोबांना अभिमान वाटेल असं काम कर. संयमी, तुला परदेश वाढीसाठी आम्हा सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. चला माझगावकर, आम्ही येतो. संयमी, सगळ्यांना नमस्कार कर. आगी यशस्वी हो. शुभेच्छा. खूप शुभेच्छा, खूप मोठी हो. थँक्यू. चला येऊया. चला चला येतो. अरे नमस्कार. नमस्कार. ओ हो हो नमस्कार. नमस्कार. आले आले. अरे या 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 चंदनराव, या या या. नमस्कार वहिनी. नमस्कार. आज काय विशेष? काय म्हणजे सगळे इकडे आले होते म्हणून म्हणतोय? समाला भेटायला आले होते, तिला विश करायला. या ना, बसा ना, बसा. खुश काय भैरवी? नाही म्हणजे तुम्ही सगळ्यांनी एवढं सगळं जमवून आणलंय खरं, पण लंडनला जाणं खरं सोपी गोष्ट नाहीये. सगळी सोय झाली ना? खर तर पैशाची काही सोय झालेली नाहीये, पण काय करावं तेच कळत नाहीये. या लोकांना कसं काय कळलं कोणास ठाऊक. भाऊजी, खरं तर ना आम्ही त्यासाठीच आलोय. मी काय म्हणते, म्हणजे सुरुवातीला तिच्या तिकिटाचे आणि पहिल्या वर्षी जो काही खर्च येईल ना, ते सगळे पैसे आम्ही देतो. नाही नाही, नको 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 वहिनी, नको. नाही नाही अशोकराव, नाही म्हणू नका. अहो आधी सुद्धा आम्ही तुम्हाला चेक देत होतो, तो सुद्धा तुम्ही स्वीकारला नाहीत. अहो एकदम 3-3 मुलांची जबाबदारी घेतलीत तुम्ही. सोपी गोष्ट नाहीये ही. नातवंड माझीच आहेत ना, करायला तर पाहिजेच. भाऊजी अहो, आमची पण नातवंड आहेत ती. अशोकराव, तुम्ही स्वाभिमानी आहात माहिती आहे आम्हाला. आम्ही केलेली मदत तुम्ही स्वीकारणार नाही याची कल्पना आहे आम्हाला. पण आपण सगळे एकत्र एक कुटुंब म्हणून या दृष्टीने विचार करूया ना. संयमीला परदेशी शिकायला पाठवायची आपली सगळ्यांची जबाबदारी आहे ना. हो बाबा, पण आता करू आम्ही मॅनेज, होईल काहीतरी. चंदनराव, मी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करेन. एज्युकेशन लोनसाठी पण आम्ही चौकशी केली आहे. मिळेल कुठून तरी काहीतरी असं वाटतंय, बघू. नाही नाही, मिळेल मिळेल, नक्की मिळेल. हो पण तोपर्यंत तरी आमची मदत घ्या ना. नाही हे बघा, तुम्हाला तुमचे पैसे मिळाले ना की सावकाश आम्हाला द्या, आमची काहीही हरकत नाही. पण आता तुमचं टेन्शन तरी तेवढं कमी होईल. अशोकराव, तुम्ही आमच्या मुलीसाठी एवढं झटताय, तिच्या भविष्याचा विचार करताय. मग आम्हाला सुद्धा काहीतरी करू दे ना आमच्या बाजूने. खरं तर ही खूप चांगली संधी आहे म्हणून म्हणतोय आम्ही. खरंच आता या वयात आपल्याला एवढे पैसे जमवणं कठीणच आहे. प्लीज नाही म्हणू नका. आपण एक काम करूया का, आपण संयमीलाच विचारूया ना, तिला जायची इच्छा आहे का नाही. समा, हे बघ बाळा, खरं सांग,
पैसे हा मुद्दा सोडला तर तुला जाण्याची इच्छा आहे ना? आत्ताच खरं बोलायची वेळ आहे. तुझ्या मनात जे असेल ते बोल. मी हा कोर्स केला तर इन फ्युचर आपल्या सगळ्यांनाच मदत होईल, एवढं नक्की माहितीये मला. मग ठरलं तर संयमी परदेशी जाणार. अशोकराव, मला असं वाटतंय की तुम्ही आता आम्ही जी काही मदत करतोय ना ती घ्या आणि संयमीला परदेशी जाऊ द्या. ठीक आहे चंदनराव, सुरुवातीला शिक्षणाचा खर्च तुम्ही करा, पण नंतर सगळं मात्र आम्हाला करू द्या. माझ्या नातवंडांची जबाबदारी घेतली ती मला पार पाडू द्या. आजोबा, तिथे सगळी मुलं नोकरी करतच शिकतात. एकदा मीही जाऊन तिकडे सेटल झाले ना की मीही जॉब शोधीन. मग तुम्हाला कोणालाच माझ्यासाठी खर्च करावा नाही लागणार. इनफॅक्ट मी तुम्हाला सगळ्यांना पैसे पाठवीन, मदत म्हणून नाही, पण मला आवडेल तुम्हाला सगळ्यांना पैसे पाठवायला. तुमची मुलगी मोठी झाली रे, शहाणी झाली. परदेशी चालली आहे शिकायला. घराची सगळी जबाबदारी घेणार म्हणते. खरंच फार चांगले संस्कार केलेत तुम्ही तिच्यावर. मला अभिमान वाटतो तिचा आणि तुमचा पण. हॅलो माणिक, काय झालं पैशांचं? कमाल आहे अनिस साहेब. म्हणजे जेवढा सरडा रंग बदलत असेल ना तेवढे तुम्ही बदलता. म्हणजे गरज असते तेव्हा माणिक भाऊ आणि गरज संपते तेव्हा माणिक. बरं माणिकराव, तुम्हाला हवं असेल तर हात जोडतो, पाया पडतो, काहीतरी करा. मला पैशांची गरज आहे. काय झालं पैशांचं? अहो अजून नाही झालं साहेब, खरंच. अरे काय नाही म्हणजे? असं कसं म्हणतोयस? अरे तुझ्या भरोश्यावर आहे मी. अहो साहेब, हा प्रॉब्लेम तुम्ही केलाय. तुम्ही त्या सेवानी बिल्डरशी भांडण केलं. आता मार्केटमध्ये या गोष्टी लपून राहतात का? पसरल्या गेल्या. तुम्हाला दुसरे कोणी पैसे द्यायला तयार नाहीयेत आणि सेवानीशी पंगा घ्यायला कोणी मागत नाही साहेब. अरे पण माझ्या नावानी नाही. मग तू मार्केटमधून तुझ्या नावानी पैसा उचल ना. हो साहेब, माझ्यावर ओरडायचं नाही. नाही देणार पैसे, काय करणार तुम्ही? हे माणिक ऐक ना प्लीज, ऐक. हे बघ, मला पैशांची गरज आहे आता. आणि तुझ्यासोबत काम करत असताना विसरलास का मी किती इमाने इतबारे काम केलंय? इमाने इतबारे? अहो साहेब, आपला धंदा इमानदारीचा आहे कुठे? आपल्या धंद्यात बेईमानीच चालते काय? बरोबर आहे तुझं माणिक, पण हे विसरू नकोस, मी तुझं कमिशन वेळच्या वेळी दिलंय, हो ना? पण ते दिलं नसतंस तर तुम्हाला केव्हा ढगात पोचवलं असतं. ए माणिक ऐक ना,
मला आता पैशांची खरंच गरज आहे रे. साहेब, पैशाची गरज कुणाला नसते. हा अरे तुझ्या भरोशावर मी शब्द दिलाय पुढे. साहेब, मी तुम्हाला फुकटचा सल्ला देतो. पैसे हातात असल्याशिवाय कुणालाही शब्द देऊ नका. शब्द खूप स्वस्त असतात. हे बघ माणिक, हे शेवटचा. हा, यापुढे मी पैशांसाठी तुला कधी फोन करणार नाही. हवं तर मी तुझा फोन नंबर डिलीट करतो माझ्या मोबाईल मधून. मग तर झालं. अहो साहेब, एवढी मोठी रक्कम मार्केटमधून उचलायची, मग त्याच्यावर व्याज हा काहीच्या काही पडेल. तो तुम्हाला देता येणार आहे का? परवडणार आहे का तुम्हाला? सांगा. अरे मी देईन पैसे, डोंट वरी. पैसे जर मी त्यांना वेळ दिले नाहीत ना, तर ते लोक माझा गळा कापतील. काय की आपण मित्रासाठी 2-4 फटके खाऊ शकतो, शाळेत पण आपण तेच करायचो. पण मित्रासाठी कोणी फासावर लटकू शकतं का? सांगा. ए माणिक, हे बघ, तू फक्त मला आता पैसे दे. हा, मी पुढचं बघीन काय करायचं ते. नाही जमणार. तुम्ही सेवानीच्या वाकड्या शिरून खूप मोठी चूक केली. सेवानी बिल्डरला जर कळलं मी तुम्हाला पैसे दिले, तर ते माझी आधी कत्तल करतील. हा, तुम्ही एक काम करा, तारण ठेवा, नाही तर चोरी करा, तर मिळतील तुम्हाला पैसे. आणि हो, माझा नंबर आधी डिलीट करा. काय आहे, आपल्या लाईनमध्ये तुमचं काही काम नाहीये. तुम्ही नोकरी करा, पगार घ्या आणि गप गुमान टीव्ही सिरियल बघत बसा. हा, ठेवा फोन. हा, हो, मी अशोक माजगावकरच बोलतोय. हो, भैरवी माझी सूनच आहे का? लाईफ इन्शुरन्स पॉलिसी? नाही हो, ती माझी सूनच आहे ना, माझ्या घरीच राहते. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. भैरवीचं डेथ सर्टिफिकेट? कुणी दिलं तुम्हाला भैरवीचं डेथ सर्टिफिकेट? भैरवी, 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 इकडे ये तू. काय झालं? काय अनिश कुठे? अनिश माहित नाही, तो लवकर गेलाय सकाळी बाहेर. लवकर गेलाय? तुला एक माहिती का, तुझी लाईफ इन्शुरन्स पॉलिसी कुठे ठेवलेली असते? इन्शुरन्स पॉलिसी आतल्या कपाटातच असते जनरली. का हो? आतल्या कपाटात असते?
कपाटात आहे. बाबा काय झालं नक्की? पॉलिसीचं काय? नाही नाही काय काय नाही, जाऊ दे. एक आता काम करायचं आपण ना जमेल त्या मार्गानं लवकरात लवकर संयमीचं तिकीट काढायचं आणि तिला ऍडमिशनसाठी पाठवून द्यायचं. हो आम्ही मेल्स पाठवतोय. हा. आता तर ते तिच्या फीचं 25% स्कॉलरशिप सुद्धा देणार आहेत. त्यांचं म्हणणं आहे तिला पाठवा, कोर्स सुरू होऊ देत, मग फॉर्मॅलिटीजचं बघूयात. आणि लकीली तिच्या विजाचाही काही प्रश्न नाहीये, सगळं होणार आहे. मग आता थांबायचं नाही आपण याची तयारी सुरू करतो लवकर. हो बाबा पण तुम्ही एवढे टेन्स का आहात? टेन्स काय तुला सांगण्यासारखं नाहीये. परत आणखी काही व्हायला नको. तिच्या जायची तयारी करतो. नाही काय म्हणतो राजू, म्हणजे भाऊजी ऑफिसला गेले असतील तर ठीक आहे ना, पाहिजे तर थोडं थांबू ना आपण इथे. चल तू घाबरू नको. नाही मी आणि तू काय कांड करून आलायस कळलंय मला. पण माणूस जेव्हा वाईट मार्गाला लागतो ना तेव्हा त्याला असं वाटतं की जगातले सगळेच बिनडोक आहेत. अक्कल काय ती फक्त आपल्यालाच आहे. पण तसं नसतं. देव इतरांना पण डोकं देतो. काय बोलताय तुम्ही? हे बघा मला तुमच्याशी बोलायला वेळ नाही आहे आणि मला इच्छाही नाही तुझ्याशी बोलण्याची. थांब जरा. पण काही इलाज नाहीये. मला एवढंच सांगायचं आहे की तुला हे ऐकून दुःख होईल की मी जिवंत आहे आणि तुझी बायको भैरवी ही सुद्धा जिवंत आहे. तिचं खोटं डेथ सर्टिफिकेट दाखवून तू तिच्या लाईफ इन्शुरन्स पॉलिसीचे पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. शरम वाटली पाहिजे तुला. शरम मला वाटली पाहिजे की तू माझा मुलगा आहेस. यापुढे या घराच्या कुठल्याही निर्णयात तुझा सहभाग नसेल. आणि तुला हे पटत नसेल तर तू जाऊ शकतोस. आणि हो, संयमीला परदेशी शिक्षणाला जायची सोय झालेली, तेव्हा आता तुझ्या पैशाची आम्हाला गरज नाही. ओ किशा भाऊ, आपण माणूस आहोत, पाळलेला कुत्रा नाही विसरतो आपण कधी कधी. थांबा जरा. काय काय म्हणता भाऊजी? किशा भाऊ, मी सापाला दूध पाजतो हे मला पूर्वीच कळलं होतं, पण मी मुंगूस आहे, लक्षात ठेवा. जरा जरी वळवळ केलीत ना तर ठेचून काढीन जागच्या जागी. उगाच विषाची परीक्षा घेऊ नका. बरसामा, आता तू अगदी बेसिक गोष्टीने, बाकी तिथे माझ्या मैत्रिणी तुला नंतर मदत करतीलच. ओके ओके माऊ ऐक ना, एक बेसिक औषधं घेऊन जाऊ ना, म्हणजे सर्दी खोकल्यासाठी वगैरे. हो मी देते तुला. ठीक आहे. बर, आणि माझ्याकडे खूप छान जॅकेट आहे, विंटर जॅकेट. मी लंडनहूनच घेतलं होतं. आता इथे कुठे वापरणार आहे ते सुद्धा घेऊन जा. ओके, मग जॅकेटच्या समोर टिक करते.
आणि अजून काय नेता येईल? ताई हा? म्हणजे तू खरंच जाणार आहेस का? म्हणजे तुझं ठरलंय, तू जाणार आहेस लंडनला? हो विशाल, पण डोंट वरी, 2 वर्षांचा तर कोर्स आहे फक्त. तो झाला की मी परतच येणार आहे. नक्की ना? आय प्रॉमिस. इकडे समा, तू जगात कुठेही गेलीस ना बाळा, तरी आपल्या आजोबांनी केलेले संस्कार कधीही विसरू नकोस. भाऊ, आय प्रॉमिस. मी जगात कुठेही गेले ना तरी इंडियामध्ये परत येईन आणि तुमच्या बरोबर राहीन.